मित्रांनो, योग्य खत व्यवस्थापन, महागडे बियाणे, त्यानंतर कीटकनाशक वापरून देखील तुमचं कांद्याचं जे काही बीज उत्पादन आहे ते कमी आहे का? आणि उत्पादनासाठी काय उपाययोजना करायच्या, आज आपण ते बघूया. मोठा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे जेव्हा जे फ्लोरा अवस्थेमध्ये पॉलिनेशन होणं खूप गरजेचं आहे, तर त्यासाठी मधमाशांचा एक मोठी भूमिका असते. त्यासाठी आपण मधमाशांच्या काही पेट्या आपल्या शेताच्या अवतीभोवती ठेवणं गरजेचं आहे. बांधावरती असणाऱ्या झाडाखाली आपण या पेट्या ठेवाव्यात. आणि मित्रांनो, या मधमाशी पालनामधून शेतकऱ्यांना अतिरिक्त जो फायदा होतो तो म्हणजे मध झालं, त्यानंतर रॉयल जेली आहे, त्यानंतर जे पोलन आहेत त्याची देखील विक्री करून शेतकरी अधिक उत्पादन मिळवू शकतात. ज्यावेळेस फ्लोरा अवस्थेमध्ये आपलं कांदा पीक असेल त्यावेळेला आपण कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक फवारणं टाळलं पाहिजे, कारण की त्यामुळे मधमाशा ज्या पॉलिनेशनसाठी आपल्या शेतामध्ये येतात तर त्या मरण्याची दाट शक्यता असते. क्लोरोपायरिफॉस, सायपरमेथ्रिन याचा आपण वापर करणं टाळायचं आहे. त्यामुळे मधमाशा मरतात देखील आणि त्याच्या उग्र वासामुळे त्या दुसरीकडे विचलित होतात. खूप आवश्यकता असल्यास आपण जे कीटकनाशकांच्या बाटल्यांवरती तुम्हाला जो त्रिकोण दिसतो, ट्रायंगल जो आहे तो ग्रीन कलरचा सिम्बॉलचा असेल, तसेच कीटकनाशक वापरावे. त्याचे काही उदाहरणं द्यायचे झाले तर डेलिगेट आहे, स्पिनोसॅड आहे, त्यानंतर प्रोक्लेम आहे, बायो 303 आहे, असे आपण कीटकनाशक वापरू शकता. आणि मित्रांनो, जर का तुमच्याकडे मधमाशी पेटी उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, तर एक छोटीशी फवारणी घ्यायची आहे. ज्यावेळेस फ्लोरा अवस्थेमध्ये आपलं पीक असेल त्यावेळेस 200 लिटर पाण्यामध्ये आपण 200 ग्राम इलायची पावडर घ्यायची आहे आणि 200 ते 300 ग्राम त्यामध्ये गूळ टाकायचं आहे. व्यवस्थितपणे याला मिसळून आपण जर फवारणी घेतली तर इलायची आणि गुळाच्या मिश्रणामुळे त्या ठिकाणी मधमाशा आकर्षित होता आणि योग्य प्रमाणावरती आपल्याकडे पॉलिनेशन घडून येईल. आणि यामुळे 20 ते 30% आपलं जे काही उत्पादन आहे कांद्याच्या सीड्सचं ते आपल्याला वाढलेलं दिसेल. आणि मित्रांनो, एकदा की पॉलिनेशन झालं की यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर पोटॅशियम सल्फेटचं आपल्याला त्या ठिकाणी शेतामध्ये ॲप्लिकेशन करायचं आहे, जेणेकरून जे काही बी आहे ते योग्य दर्जाचं त्या ठिकाणी उत्पादन मिळेल. मित्रांनो, यालाच म्हणतात नैसर्गिक जे काही शक्ती आहे त्यांचा वापर योग्य शेतीच्या उत्पादनासाठी करणे.